नमस्कार. आज आपण पाहणार आहोत मूग डाळ खिचडी, जी वेट लॉससाठी पण आपण आठवड्यातून 2 ते 3 वेळा खाऊ शकतो. त्याच्यासाठी मी इथे ठेचलेला लसूण आणि अद्रक घेतलेले आहे, कांदा घेतलेला आहे 1, फ्लावर, कढीपत्ता, गाजर, बीन्स ह्या भाज्या तुम्ही जास्त प्रमाणात पण घेऊ शकता. टोमॅटो, 1 छोटी वाटी तांदूळ, अर्धा वाटी हिरवी मुगाची डाळ, तुम्ही पिवळी पण घेऊ शकता इथे. आता आपण इथे तेल टाकून घेऊया. अर्धा चम्मच आणि अर्धा चम्मच तूप टाकलेलं आहे मी. जिरं, मोहरी, ठेचलेला लसूण टाकून घ्यायचं आहे आपल्याला. कढीपत्ता, याच्यामध्ये तुम्ही जास्त भाज्या टाकल्या तरी चांगलं आहे. वेट लॉससाठी अतिशय उपयुक्त खिचडी आहे ही. कांदा, टोमॅटो, आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे टोमॅटो नरम पडेपर्यंत. आता फ्लावर, गाजर आणि बीन्स टाकून घेऊया. भरपूर भाज्या घातलेली पौष्टिक अशी खिचडी आहे ही. यात कोणत्याही मसाल्याचा वापर केलेला नाही आहे मी. आता आपण याच्यामध्ये मिरची पावडर टाकून घ्या अर्धा चम्मच, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, एकदम कमी प्रमाणामध्ये धना पावडर टाकलेली आहे मी इथे. आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याला. परत आपल्याला धुतलेले तांदूळ आणि डाळ टाकायची. आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत 3 वाट्या. आपल्याला 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत, 2 हाय फ्लेमवरती आणि 1 कमी फ्लेमवरती, म्हणजे खिचडी चांगली शिजेल. हे बघा इथे खिचडी तयार आहे आपली. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते. चवीला खूप चांगली लागते ही खिचडी. भरपूर भाज्या घालायच्या आहेत पण आपण. त्याच्यावर 1 चम्मच तूप टाकते मी. नक्की ट्राय करून बघा, खूप हेल्दी आहे ती. त्याच्यामध्ये भरपूर भाज्या आहेत.